शुभ सकाळ. कशा आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जावो हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये. तर सकाळ सकाळची मस्त अशी देवपूजा झालेली आहे आणि आज मला बनवायची होती डाळ बट्टी. आणि डाळ बट्टी म्हटलं की मग ठेचलेल्या वांग्याची भाजी चांगली लागते त्याच्यासोबत. त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे, मोहरी आणि जिऱ्याची फोडणी दिलेली आहे आणि अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट घातलेली आहे. त्यानंतर मग वांग्याच्या फोडी घातलेल्या आहे, मोठ्या कापा किंवा लहान कापा, तरीही त्या ठेचल्याच जाणार आहेत. त्यानंतर हळद घातली अर्धा चमचा आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. मग याला सगळं मिक्स करून घ्यायचं आणि थोडासा हवा तर पाण्याचा शिपका द्यायचा आहे आणि मग याला असंच झाकून ठेवायचं आहे. ठेचलेल्या वांग्याची भाजी डाळबट्टीसोबत खूपच चांगली लागते. त्याशिवाय तर डाळबट्टीला अजिबातच चव येत नाही. मिक्स केल्यानंतर याला झाकून ठेवायचं 5-10 मिनटापर्यंत. मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे. हवं तर थोडासा पाण्याचा शिपका मारायचा, नाही मारला तरीसुद्धा भाजी होऊनच जाते, कारण की वांगे अगदी नरमच असतात. त्यानंतर बघा, त्या दिवशी हे तीळ आणले होते ना, तर तसाच पडिका पडलेला होता. भरायचं काही आठवणच राहत नव्हती. म्हटलं चला आज तरी भरून ठेवूया. तर हा संडेच्या दिवशीचा म्हणजे रविवारच्या दिवशीचा व्लॉग आहे. तसं तर कालच पोस्ट करणार होते, पण काल लाईटच नव्हती. गरमीमुळे खूप जास्त लाईटीचा प्रॉब्लेम होतो, त्यामुळे व्हिडिओ काही पोस्ट झालाच नाही काल. चला मग म्हटलं आजच पोस्ट करून घेते. तर तीळसुद्धा मस्त भरून ठेवले आणि आता मला बनवायची होती डाळ बट्टी. तर मागे एका व्हिडिओखाली एका ताईची कमेंट होती की बट्टीची रेसिपी दाखवा, म्हणून म्हटलं चला आता आज ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत बट्टीची रेसिपी ही शेअर करून घेते. तर मी अर्धा किलो जाड गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, जाडसरच घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्यामध्ये मग अर्धा चमचा हळद घातलेली आहे, चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. मग ओवा आपल्याला अशा प्रकारे कुस्करून घालायचा आहे, म्हणजे फ्लेवर उतरतो सगळ्या पिठामध्ये. त्यानंतर मी तीळ थोडीशी जास्तच घातलेली आहे. तीळची टेस्ट ही बट्टीमध्ये खूप छान लागते. आणि मग सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला मोहन घालायचं आहे. तर मोहन जर अगदी बरोबर असेल ना बट्टीला, तर खूप छान मस्त नरम होते आपली बट्टी. तर मी इथे 2 पडी भरून मोहन घातलेलं आहे तेलाचं आणि मग याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळ्या पिठामध्ये तेल लागेल ह्याप्रमाणे याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मग थोडं थोडं पाणी घालून याची घट्टसर कणिक भिजवून घ्यायची आहे. याला काही जास्त पाणी लागत नाही, थोडंसंच पाणी लागते आणि कणिक मात्र घट्टसरच भिजवायची आहे. नरम अजिबात भिजवू नका. नरम भिजवली तर मग आपल्या बट्ट्यांना कडक होतात, नरम अजिबात होत नाहीत. त्यामुळे आपल्याला कडकच कणिक भिजवून घ्यायची आहे, नरम अजिबात भिजवायची नाही. त्यामुळे आपल्या बट्ट्या खूप छान मस्त क्रिस्पी करायच्या असतील तर क्रिस्पी होतात, नाही तर मग नरमसुद्धा होतात. तर अशा प्रकारे घट्टसर कणिक भिजवून ठेवली आहे. आणि याला आपल्याला काही झाकून वगैरे ठेवायची गरज नाही, लगेचच आपण बट्ट्या करू शकतो. हाताला थोडंसं तेल लावायचं आणि गोळा घ्यायचा आणि अशा प्रकारे थोडासा चोळून घ्यायचा आहे आणि मध्ये थोडंसं तेलही लावायचं, त्यानेही आपल्या बट्ट्या नरम होतात. हे पहा, अशा प्रकारे थोडंसं तेल लावायचं आणि याचा गोल गोल गोळा बनवून घ्यायचा आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला बट्ट्या सगळ्या बनवून घ्यायच्या. बट्ट्याची साईज तुम्ही लहानही ठेवू शकता किंवा मोठीसुद्धा ठेवू शकता, ज्याप्रमाणे चाळणीमध्ये येईल ना त्याप्रमाणे ठेवायचे आहेत. तर पहा, अशा प्रकारे सगळ्या बट्ट्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहे. आणि इथे भाजीसुद्धा झालेली आहे. तर भाजी शिजली की त्याला आपल्याला ठेचून घ्यायचं आहे. आता तुम्ही रवीनेही ठेचू शकता किंवा मॅशरनेही मॅश करू शकता. मी असं सराट्यानेच मॅश करून घेते, जास्त काही उशीर लागत नाही. आणि भाजी ही शिजलेलीच आहे. आणि बट्ट्या पहा, अशा प्रकारे चाळणीला तेल लावून मग मी त्याला बाफायला ठेवून दिलेलं आहे. झाकण ठेवून 5 ते 10 मिनटापर्यंत त्याला वाफवू द्यायचं आहे. काही जास्त उशीर लागत नाही याला वाफायला. आणि आता इथे बट्ट्या वाफतायत, तोपर्यंत वेळ कशाला वाया घालवायचा, तुम्हाला तर माहीतच आहे. किचनमध्ये मी जेव्हाही येते तेव्हा माझा वेळ अजिबातच वाया घालत नाही. तर भाजीपालाही आणला होता शनिवारच्या दिवशी, तर तोही नीटनेटका करून ठेवायचा होता. आणि कोथिंबीर धुवून स्वच्छ करून ठेवली होती. म्हटलं यालाही कापून डब्यामध्ये भरून ठेवून देऊया, म्हणजे 8 ते 10 दिवसापर्यंत तरी निवांत राहील. कोथिंबीर काय, मग भाजी झाली की लगेच धुतलेली कापलेली असली की घेतली की टाकली मग भाजीमध्ये. नेहमी मी कोथिंबीर निवडून त्याला स्वच्छ धुवून कोरडी करून मग त्याला कापून ह्या डब्यामध्ये भरून ठेवते, म्हणजे अगदी 15 दिवस तशीची तशीच राहते ह्या डब्यामध्ये कोथिंबीर.
अजिबात खराबसुद्धा होत नाही. तर मी नेहमी असंच करत असते. आणि मेथीची भाजीसुद्धा आणली होती, तीसुद्धा निवडून घेतली. त्याला मी धुतली नाही, अशीच ठेवली, कारण की पालेभाज्या जास्त दिवस काही राहत नाही. पण ह्या डब्यामध्ये पालेभाज्याही खूप छान 15 दिवसपर्यंत तशाच्या तशाच राहतात. फक्त कोथिंबीर शिवाय दुसऱ्या कुठल्याच पालेभाज्या धुवून ठेवायच्या नाही. अशाच कापून ठेवल्या तरी चालते, किंवा अशाच अख्ख्यासुद्धा फक्त देठ कापून ठेवले तरीसुद्धा भाज्या फ्रेशच राहतात. माझ्यासाठी तर रविवारचा दिवस म्हटला की आठवड्याभराची प्लॅनिंग करून ठेवणं. शनिवारच्या दिवशीच भाजीपाला आणलेला असतो, तर त्याला स्वच्छ करून ठेवायचं, डब्यामध्ये भरून ठेवायचं. ज्या भाज्या धुवायच्या असतात त्या धुवून मस्त डब्यामध्ये स्वच्छ करून ठेवायच्या. ज्या कापायच्या असतात त्या कापून ठेवायच्या. बाकीची खूप सारी प्लॅनिंग असते. आणि शिवाय स्पेशल नाश्ता नाही तर मग स्पेशल जेवण तर असतेच रविवारच्या दिवशी. तर आज तर नाश्ता काही बनवला नव्हता, स्पेशल डाळबट्टीच बनवायची होती. तशी बरेच दिवस झाले बनवलीच नव्हती. म्हटलं चला आज बनवूनच टाकूया. डाळबट्टी खाल्ली की नेहमी गावाकडचीच आठवण येते. गावाकडे तर खूप छान मस्त गौरीची राख असते ना, त्याच्यावरती बट्ट्या भाजल्या जातात. आणि मग गौरीच्या राखवरती भाजलेल्या बट्ट्याची टेस्ट तर काही वेगळीच असते. तशा बट्ट्या तर इथे खायला मिळणं काही शक्यच नाही आहे, पण अशा बट्ट्याही खूप छान लागतात. म्हणून मध्ये मध्ये जेव्हा ही बट्ट्यांची आठवण येते तेव्हा मग मी अशाच बट्ट्या बनवत असते. आणि ह्याही खायला खूप छान लागतात. तर एकीकडे वरणसुद्धा उकडायला ठेवलेलं आहे. आणि आमच्याकडे ना बट्ट्यांसोबत साधीच डाळ बनवत असतात. तडका दिलेली डाळ अजिबातच आमच्या घरातही कुणाला आवडत नाही आणि आमच्यामध्ये कुणी खातही नाही तडका दिलेली डाळ बट्ट्यांसोबत. तर मीही नेहमी साधीच डाळ बनवत असते. तर मस्त इकडे बट्ट्या तळणं सुरू आहे. तर बट्ट्या तळायला जास्त उशीर लागत नाही, 5 मिनटात तळल्या जातात. आणि तुम्हाला क्रिस्पी पाहिजे असतील तर थोड्याशा लाल होऊ द्यायच्यात, खूप छान लागतात. पण मग वरणसोबत खायच्या असल्या तर जास्त लाल नाही होऊ द्यायच्या, कारण की मग त्या कडक कडक लागतात. नुसतं तूप टाकून जर खायच्या असतील ना तर मग थोड्याशा लालसर होऊ द्यायच्या आणि त्यावरती मग तूप टाकून खाल्लं की एकच नंबर लागते बट्टी. आणि बघा मस्त माझ्या बट्ट्या तळून झालेल्या आहे. आणि तीळ टाकल्याने दिसायलाही छान दिसतात आणि खायला तर टेस्टी लागतातच. आणि पहा तितक्याच नरमसुद्धा झालेल्या आहेत. मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते. आणि पहा अगदी एका हाताने तुटेल एवढ्या मस्त नरम झालेल्या आहेत. आता थोड्याशा लालसर होऊ दिल्या आणि अशाच या बट्टीवरती जर तुम्ही तूप टाकून खाल्लं ना तर खूपच छान टेस्टी लागते. आमच्या इकडे तर काय करतात माहिती आहे, बट्टीचा मस्त काला मोडायचा, त्यावरती वरण टाकायचं आणि भरपूर असं तूप टाकायचं आणि मग ठेचलेल्या वांग्याची भाजी. हा एकच नंबर लागते. अगदी गावाकडचीच आठवण येते. तर तुम्ही खाल्ली आहे का अशी डाळबट्टी कधी, मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आजचं मस्त असं हे स्पेशल गावरान पद्धतीचं जेवण बनून तयार झालेलं आहे. तर चला तुम्ही सुद्धा या जेवायला, आम्ही सुद्धा जेवण करतो. जेवण वगैरे केलं, थोडीशी दुपारच्या वेळेत व्हिडिओची कामे वगैरे केली. आणि आता मला हे धणे आणि जिरं निसून ठेवायचं होतं. धणे दळायला ठेवायचे होते, त्याला भाजायचेही आहेत. भाजणं तर आज काही होणार नाही, पण निसलेले असले तर मग ते भाजून संग दळायलाही ठेवायचं आहे, कारण की आता माझी धणा जिरू पावडरही संपलेली आहे आणि जिरंही थोडंसंच आहे. म्हणून म्हटलं आता याला निसून भाजून वगैरे ठेवून देईन, म्हणजे दळायला ठेवता येते. चला तर मग आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच थांबवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्लॉगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.